नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ट्रॅक्टर आणि मशीन काढली, कारण जरा गाडीला पण काही काम नव्हतं. सध्या ट्रॅक्टरचं पण काम शांत झालेलं आहे. त्यामुळं जर आपल्याला शेतातला शेणखत भरायचा होता, त्यामुळं म्हणलं चला, शशी पण आला सोबत, चला काम वगैरे केलं. शेतामध्ये थोडंसंच काम होतं, मग काय पाठीला आलो. मग म्हणलं थोडासा आराम करावं, म्हणजे कसं आहे, उन्हाच्या परी जरा स्ट्रिंग मारलं म्हणजे कसं एकदम व्यवस्थित असते. नानवर होता, म्हणलं चला सर्वजण मिळून बसूया 5-10 मिनटं. काय स्ट्रिंग वगैरे घेतलं होतं तबयाच्या हॉटेलवर. स्ट्रिंग वगैरे घेऊन आपण निघालो गावाकडे. मशीनसोबतच म्हणलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावं. मग काय अनवर चालत होता हळूहळू. तर मशीन जास्त पळत नाही, ट्रॅक्टर पण त्याच्या मागे मागे लावलं की आपल्या शेताची वाट आहे. इथूनच आपल्याला आता जायचं होतं गावाकडे. मग म्हणलं कसं आहे, आता सध्या कामं पण नाहीत चालू, त्यामुळं म्हणलं चला निवांत जावं गावाकडे. मग काय अनवरनं काढली मशीन आणि निघालो. कसं आहे, ऑपरेटिंगच्या बाबतीत कसं आहे, ऑपरेटरचा नाद वेगळाच आहे हो. भाऊनं लावला गाणी जोऱ्यात. मग म्हणलं भाऊला मारला ओव्हरटॅक. म्हणलं भाऊचा आता पुढून एक व्हिडिओ घेतो, म्हणजे कसं भाऊ पण खुश आणि आपला शशी भाऊ बी खुश. भाऊचा मस्तपैकी एक व्हिडिओ वगैरे घेतला आणि लागलो गावाकडच्या दिशेने. गावात जाऊन एक छोटंसं काम होतं, तर 2-4 दिवस झालं पेंडिंग होतं. आपलाच मित्र ऋषी जगदाळे, त्याची एक शेणखताची ट्रीप भरायची होती. मग म्हणलं चला आज भाऊचं पण काम करून टाकू. मग काय आलो इथं लोकेशनवर. इथं जवळ गावाच्या कडेला त्यांचा शेणखत होता. शेणखत वगैरे भरला. आता मला वाटतं कुठं कमी होतं काय की, म्हणून त्या दिवशी आम्ही ठरलेलं. मग काय भाऊची बी ट्रीप भरली. हे आलो भाऊच्या शेतामध्ये. भाऊचं ट्रीप वगैरे खाली केली, 2-4 ढिगत टाकून दिली. मग निघालो आपटीत घरला. मग काय लावलं रोटर. वडिलांना म्हणले आता कसं आहे, लोकांचा हल्लाच भरपूर दिवस, आता घरचं पण काय आपण काय सुट्टी देतो होय. लगेच लावला रोटा. नुसतं सणांना पिरी रोटर करून टाकलं. एक वावर झालं की वडिलांना म्हणले आता चल ते वावर हाणलंय, आता दुसरं पण हाणून टाक. मग काय खूप कंटाळा आला होता, तरी पण काय करणार, काम तर आहे, करावंच लागते. मग काय थोड्या वेळानं आला पाऊस. आपल्याला जायचं होतं अहमदपूरला आपल्या गणेश भाऊचा पसारा शिफ्टिंगसाठी. सोबत 2 मित्राला घेतलं आणि गेलो अहमदपूरला. जाता थोडा थोडा पाऊस येत होता. पसारा वगैरे भरला, कारण थोडंसं काम होतं, त्यामुळे काय व्हिडिओ काढणं झालं नाही. मग म्हणलं चला आता खूप उशीर झाला आहे, जाता जाता बाहेरच जेवण करून जावं. इथंच आपल्या अहमदपूरजवळ पूरला जाताना लेफ्ट साईडला नवीन 7-12 हॉटेल म्हणून चालू झालेलं आहे. भाऊचं हॉटेल बघावं म्हणलं. हॉटेल तर हे खूप छान दिसलं. मग म्हणलं आता थोडं जेवणच करावं. मग काय जेवण वगैरे केलं. खरंच भावांनो, नॉनव्हेज व्हेजची टेस्ट एकदम खूप भारी आहे. भावापाशी तराटून जेवलं. मग म्हणलं काय 10-10:30 वाजले. लावला रे मग म्हणलं आता चला आता घर जवळ करावं लागते, कारण कसं आहे खूप उशीर झालेला. मग म्हणलं कसं झोपायचं पण आहे. कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.